मित्रांनो, आम्ही काल आलेलो होतो मेट्रो ट्रेडर्स मध्ये आणि इकडे पण हेल्मेट खूप छान छान असे आहेत. सो मिस्टरांना हा हेल्मेट आवडला होता. दाखवा जरा. हे पाहू शकता तुम्ही, पांड्याला बनलेलं आहे आणि लाईटचं काम चालू केलेलं आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका. डोमिनिका स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. काल गणपती बाप्पा बसले आणि आज दुसरा दिवस आहे. सो आज संडे आहे आणि आज पण सुट्टीच आहे. सो आम्ही कुठे बाहेर गेलो नाही. सो आज जायचं आहे. जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये जो हेल्मेट बघितलेला, सो हेल्मेट आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आम्ही तो पाहण्यासाठी जात आहोत. तर चला बघूया. आज शेवटी मिस्टरांना हेल्मेट घेऊन देते, कारण कालपासून ते रुसलेले आहेत. फायनली मित्रांनो, मी आता घरी आलेली आहे आणि साईला सोबत घेऊन गेली होती हेल्मेटच्या दुकानामध्ये. तर खूप सारे छान छान हेल्मेट होते आणि मिस्टरांनी 1, 2, 3 हेल्मेट ट्राय करून पण पाहिले, पण काय त्यांना जमेना. शेवटी आहे आम्हाला जे उल्हासनगरला आम्ही पाहिलेलं ना हेल्मेट, तेच त्यांना आवडलेलं आहे. सो आम्ही परत आलो. सो येताना बच्चूला भूक लागली, म्हटलं मिसळ आणि वडा खायचं आहे. बाहेर असो त्या बच्चूला नेत नाही ना, तर म्हटलं चला बच्चूला एक छोटासा मस्तपैकी नाश्ता द्यावा त्याच्या आवडीचा, नाही का, आहे ना. आणि मस्त साईनी नाश्ता केला. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत परत उल्हासनगरला जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. आणि साईना मित्रांनो कधी कधी खूप छानसारखं वागतो. त्याला माहिती आहे सकाळी आम्ही नेहमीला खूप ऊन लागतंय. तो स्वतःच बोलला की तुम्ही लोक जाऊन या, मी घरी बसतो. आणि मस्त तो टीव्ही बघत बसलेला आहे. आणि चला, मिस्टर पण खूप रुसलेले आहेत. कालपासून त्यांना नाराज केलेला आहे आपण. म्हणतात त्यांची नाराजगी दूर करूया. त्यांना मस्तपैकी एक मी हेल्मेट घेऊन देणार आहे. आणि जी गाडीची आपली लाईट आहे ना, ती पण आपल्याला लावायची आहे. तर बघूया आपल्याला व्यवस्थित अशी लाईट भेटते का, कारण मोठी लाईट आम्हाला लावायची आहे. जशी मिस्टरांना पाहिजे तशी ते लावून घेणार आहेत. तर चला आपण पटापट जाऊया आणि पटापट येऊया. सो मित्रांनो, उल्हासनगरला आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. आणि इकडे बघा पूर्ण तेच दुकान आहेत. सगळं लाईट, गाडीची लाईट वगैरे, हेल्मेट. सो चला, मिस्टर गेलेत, आपण पण जाऊया. अशा प्रकारची लाईट घ्यायची मिस्टरांना. त्याचं कॉस्टिंग पण खूप महाग आहे, पण ही लाईट त्यांना लावायचीच आहे. त्यासाठी आम्ही पाहतो. आता लाईट घेतलेली आहे मिस्टरांनी आणि आता आम्ही इथे बसलेलो आहोत, कारण लाईट लावायला कम से कम अर्धा तास तरी लागेल ना. लाईट लावायला अर्धा तास लागेल. त्यासाठी आम्ही मस्त चेअर दिलेली आहे, बसायला मस्त बसलेले आहे आणि चहा पण दिलेला आहे. सो मस्त लाईट लावून घेऊया आणि नंतर मग आपण जाऊया हेल्मेट बघण्यासाठी. इकडे पाहू शकता तुम्ही, पांड्याला मस्त खोललेलं आहे आणि लाईटचं काम चालू केलेलं आहे. सो मित्रांनो, मस्त आर ट्रेडर्स मध्ये आम्ही आमच्या गाडीचं काम केलेलं आहे त्या शॉप मध्ये. आणि मस्त आहे त्यांच्याकडे जे गाडीचं सामान भेटतं ना, ते एकदम मस्त असतं. आणि जी मेकॅनिकलनी जी लाईट आमची लावलेली आहे ना गाडीला, ती अजिबात लाईट दिसत पण नाही आणि खूप मस्त काम केलेलं आहे. आणि त्यांच्याकडचं जे गाडीचं आमच्या दोन्ही पण गाड्या आहेत ना, ब्राउनी आणि पांडा, त्या गाडीचं सगळं सामान आम्ही त्यांच्याकडूनच घेतो. तो मस्त आहे. तुम्ही कधी उल्हासनगरला आलात तर त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या शॉपमधून लाईट्स जे काही गाडीचे पार्ट्स असतील ते नक्कीच घ्या, कारण तिकडची प्राइस पण रिझनेबल आहे आणि त्यांचे जे वस्तू आहेत ना त्या पण एकदम मस्त आहेत. तर चला, आता आपण इकडे आलेलो आहोत हेल्मेटच्या दुकानामध्ये, जे आपण काल आलेलो त्याच दुकानामध्ये आलेलो. सो तिकडे जाऊन आता मिस्टरांना हेल्मेट एक घेऊन देऊया. आणि सो मित्रांनो, आम्ही काल आलेलो होतो मेट्रो ट्रेडर्स मध्ये आणि इकडे पण हेल्मेट खूप छान छान असे आहेत. सो मिस्टरांना हा हेल्मेट आवडला होता. दाखवा जरा. हा एक ब्लॅक मध्ये आहे आणि एक ग्रे मध्ये आहे. सो आपल्या पांड्याचा कलर असा आहे ना, ग्रे, तर छान वाटेल ना, म्हणून मिस्टर बोलले की हा घ्या. ब्लॅक घेताय? हा, साईनी जेव्हा आता मी डोमिनी मध्ये गेलो, जेव्हा आम्ही हेल्मेट पाहिलं तर साईला असा आवडलेला कलरचा. सो साई म्हटलं की असंच पाहिजे. सो आम्ही ग्रेच घेणार आहोत. आणि मस्त इकडे पण हेल्मेट मस्त रिझनेबल प्राइस आहे. तुम्ही येऊ शकता आणि घेऊ शकता. तुम्हाला ऍड्रेस वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, ते तुम्ही चेकआउट करा. मस्त आहे बघा ना, किती कलर छान वाटते. आपल्या पांडासारखाच ग्रे कलर. सो पाहू शकता मित्रांनो, हेल्मेट घेतलेलं आहे. आता खुश? यस. अजून काय घ्यायचं बाकी आहे? नाही ना, झालं सगळं बघा. आणि ब्लूटूथ पण लावून घेतलेलं आहे आतमध्ये, हे बघा या साईडला. कलर पण मस्त घेतला, आपल्या पांढऱ्याला शोभण्यासारखा मॅचिंग झालं. हा, साईनी ना सकाळी असंच चॉईस केलेला. मस्त आहे बघा.
तो चलो चलते. ताईने वाट बघत असणार आपली. नवीन हेल्मेटची नवीन झलक बघा. मस्त एकदम वाटतंय. मस्त विषय झालेले आहेत आणि त्यांना जे हेल्मेट पाहिजे ते मी घेऊन दिलेलं आहे. सो मस्त आता चाललेलो आहोत आम्ही घरी फटाफट, कारण साई वाट बघत असेल. मित्रांनो खूप लेट झालं. जेव्हा लाईट बसवायची होती ना तिकडे आमचं अर्धा पाऊण तास असंच गेला, कारण 2 लाईट लावली दोन्हीकडे आणि ते वायरिंगचं काम असल्यामुळे कसं तिथे वेळ लागतोच. त्यासाठी तिथेच आमचा 1 तास गेला आणि नंतर मग आम्ही येऊन हेल्मेट घेतला. हेल्मेट पटापट कालच चॉईस करून ठेवलेला, तो आम्ही घेतलेला आहे आणि आता निघालेला आहोत. तर चला पटापट जाऊया. तर आम्ही घरी आलो. मस्त आता थोडंसं फ्रेश झालेली आहे. मस्त जेवलो मी. काकींकडे आता जाऊया. त्यांचा 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा आहे. तो बाप्पाला आपण शेवटचा निरोप देऊया. चला काय गणराज विद्यास बदाता अन्नकुमार दर्शक हे राम दरवदा. आम्ही चाललेलो आहोत गणेश घाटला. सगळे बाप्पा येत आहेत मागून, कारण आम्हाला ड्रोन शूट करायचं आहे. त्यासाठी आम्ही लवकर चाललेलो आहोत, नाहीतर मग अंधार पडणार ना. त्यासाठी आम्ही पुढे चाललेलो आहोत. सगळ्या गणपती बाप्पाचं आपण तिकडे जाऊन स्वागत करूया आणि मस्त ड्रोन शूट करूया. मस्त सगळे वाजत गाजत बाप्पा येत आहेत. बाप्पाची मिरवणूक चाललेली आहे विसर्जनासाठी. आम्ही गणेश घाटला पोहोचलेलो आहोत आणि इकडे आता गणपती बाप्पाचं विसर्जन होणार. त्यासाठी मस्त इकडे जो चिखल येतो खाडीचा पूर्ण वरपर्यंत, त्यासाठी सगळेजण साफ करत आहेत. कारण बाप्पांचं विसर्जन करायला कसं इझी जाईल त्यासाठी पूर्ण चिखल चिखल इकडे वरपर्यंत येतो. इथपर्यंत इकडे ओला आहे ना तिथपर्यंत येतो. वरती आली की बघा सगळं स्वच्छ करतायत. गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला. तसं मित्रांनो गणपती भाद्रपद गणपती असू द्या किंवा मागी गणेशोत्सव असू द्या, तो जल्लोष जो असतो आपल्या भक्तांचा तो तसाच असतो नाही का. गणपती बाप्पा कधी येऊ द्या, त्यांचं कधी आगमन होऊ द्या, जल्लोष आपला तेवढाच असतो. आणि अजून पण बघा ढोल तसे वाजतायत. गणपती बाप्पा चाललेले आहेत विसर्जनासाठी. गणपती बाप्पा चाललेले आहेत विसर्जनासाठी आणि मस्त थाटामाटात आम्ही गणपती बाप्पाला शेवटचा निरोप दिलेला आहे. मस्त दर्शन केलेलं आहे आणि आता घरी आलेलो आहोत आणि खूप मस्त वाटलेलं आहे. आजचा दिवस मित्रांनो असा गेला ना की आज थोडा पण आराम नाही भेटलेला आणि कालचा पण दिवस तसाच गेला की शनिवार आणि रविवार आम्ही अजिबात आराम नाही केलेला. सो 2 दिवस आमचे खूप घाई गडबडीचे गेले. आमचे व्हिडिओ पण झाले आणि आम्ही इकडे तिकडे पळतच आहे नाही का. आज तर पूर्ण दिवस आम्ही तिकडेच घालवला उल्हासनगरमध्ये आणि नंतर मग आलो. म्हणजे ते हेल्मेट मध्येच आपला गेलेला आहे. सो मस्त आहे हेल्मेट आणि मिस्टरांचं पण चॅनल आहे. हेल्मेट कसं आहे काय आहे, जे आपण फॉग लाईट लावलेली आहे ती पण कशी आहे ते पाहण्यासाठी ते व्यवस्थित सांगणार आहेत नंतर की तुम्ही अजून काय काय तुमच्या गाडीला मॉडिफाय केल्यानंतर अजून तुम्ही जर लॉंग ट्रिपला जात असाल तर अजून काय काय त्यामध्ये युज करू शकता, अजून कशी कशी लाईट लावू शकता ते मिस्टर सगळे सांगतील. त्यासाठी त्यांच्या चॅनेलला प्रकाश कोटियन ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा पण चॅनल आहे डोमिनिका सफराला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स असतील तुमच्या काय त्या पण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत. सो भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके बाय बाय. टायपॉड आहे ना मित्रांनो तो खूप मस्त आहे. मिस्टरांनी दाखवलेला पण आहे त्यांच्या व्हिडिओ मध्ये. खूप मस्त आहे, म्हणजे हवा तेवढा आपण उंच करू शकतो. दाखवतो
कालच्या व्हिडिओमध्ये मी हा ट्रायपॉड घेऊन गेलेली आणि आता पण बघा घरी बसून म्हणजे मी स्वतः पकडून स्वतः तुमच्याशी बोलू शकते.